नमस्कार मुलांनो. आज आपण तुमच्याच पुस्तकातली एक नवीन कविता पाहणार आहोत. पाऊस. पावसाची कविता तुम्ही पहिलीतही शिकला आहात, तुम्हाला माहिती आहे. नंतर KGमध्ये किंवा छोट्या बालशिशूमध्ये तुम्ही कविता ऐकली असेल. ये रे ये रे पावसा तुदा देतो पैसा. त्याप्रमाणे ही पावसाची कविता आहे. आता या चित्रात तुम्हाला दिसतंय बघा, बेडूक आहे, मुलांनी छान बोट सोडली आहे पाण्यात. तर आता ही कविता मी वाचते आणि समजावते. आभाळ वाजलं धडाधूम. आभाळ म्हणजे काय? आकाश. आकाश कसं वाजतं? आकाश म्हणजे खरोखर आकाश वाजतं का? नाही, तर आकाशातले जे ढग आहे ते जोरजोरात आवाज करत असतात. वारा सुटला सू सू सुम. आता वाऱ्याचा आवाज येतो आपल्याला. जर एकदम शांतता असेल आणि अचानक तुम्ही पावसाच्या वेळेला बाहेर बघितलं तर जोरात वारा वाहत असतो आणि झाडं पडतात. नंतर आपल्या घराजवळ जर पत्रे कुठे असतील तर ते पडतात. इतका जोरात वारा सुटलेला असतो. त्यातच वीज चमकली चक चक चक. पहा, इकडे वीज चमकते, हो ना. आणि जेव्हा वीज चमकते तेव्हा आपण बाजूला कुठेतरी उभं राहायचं. कधीही लोखंडी खांबाजवळ किंवा एखाद्या झाडाजवळ उभं राहायचं नाही, कारण वीज कुठेही पडू शकते आणि आपल्याला काहीही होऊ शकतं. म्हणून जास्त करून अशा वेळेला आपण आपल्या घरातच राहिलेलं चांगलं. जिकडे तिकडे लख लख लख. आता वीज म्हणजे काय? लाईट. आपल्याकडे जी लाईट आहे ती विजेवरच चालते, बरोबर की नाही? मग ही लाईट आपल्याकडे पेटली म्हणजे आपण काय म्हणतो? अरे आज लाईट पेटली. समजा लाईट गेली, अरे आज वीज नाही आहे, आज लाईट नाही आहे. लाईट म्हणजेच वीज. तर वीज चमकली. वीज चमकल्याबरोबर काय होतो? जिकडे तिकडे प्रकाश. आणि नंतर म्हणतो आपण, हाई ते बघ, लाईट पेटते. म्हणजे ती वीज चमकते आणि त्यामुळे जिकडे तिकडे लख लख लख. त्या विजेच्या प्रकाशामुळे सगळीकडे उजेड दिसू लागतो. पाऊस आला धो धो धो. आता हे पहा, हे वीज चमकणं, आभाळ वाजणं, नंतर वारा सुटणं, हे सगळं काय आहे? जोरात पाऊस पडण्याची चिन्ह आहेत. आणि हा पाऊस लगेच येत नाही, तर सगळीकडची आभाळ वाजतंय, वारा सुटतोय, वीज चमकते आणि त्याच्यानंतर हळूहळू पाऊस येतो. आता बघा, आपण जेव्हा तुमची आई चपाती करते, लगेच चपाती लाटण्याने टाकते का? नाही, तर ती आई गॅस पेटवते, त्याच्यानंतर तवा ठेवते, नंतर चपाती लाटते आणि मग तवा गरम झालाय का बघते आणि मग चपाती टाकते. लगेच तवा टाकला की पीठच टाकते का तव्यावर? नाही ना. त्याचप्रमाणे पाऊस येण्या अगोदर आपल्याला जाणवायला हवं की अरे पाऊस येणार आहे. आपल्याला केव्हा कळतं? जेव्हा आकाशात काळोख होतो, जोरदार वारा सुटू लागतो, ढग गडगडू लागतात, मग आपल्याला वाटतं पाऊस येणार. मग आई म्हणते, बाळांनो घरात थांबा, आता पाऊस येणार वाटतं. ते बघा, ढग कसे गडगडतायत. आणि मग पाऊस आला धोधो. हे सगळं झाल्यानंतर पाऊस जोरात, धोधो म्हणजे खूप जोरात पाऊस येऊ लागला. पाणी वाहिलं सो सो सो. आणि जसा पाऊस आला, पाणी जोरात वाहू लागलं. गावी कशा नद्या असतात आणि मोठमोठे झरे असतात, आणि पाऊस पडल्यानंतर नद्यांचं पाणी जोरात वाहू लागतं, झरे जोरात वाहू लागतात. आणि मग ते पाणी गावच्या ठिकाणी, शेतामध्ये, कोणाकोणाच्या घरामध्ये जाते. आणि ह्याच्यावेळी यालाच म्हणतात पाणी वाहिलं सो सो सो. आणि पाऊस आल्यानंतर जोरात सर्व ठिकाणी पाणी वाहू लागतं. आपल्याकडे देखील सगळ्यांच्या घरात कधी कधी पाणी जातं.
नंतर आगगाड्यांची जी रूळ आहे त्या रुळांमध्ये पाणी साचतं, रस्त्याला पाणी साचतं आणि मग आपलं काय होतं, गाड्या अडकतात, आपण पुढे जाऊ शकत नाही. ट्रेनच्या रुळांमध्ये पाणी जमलं तर गाड्या पुढे जात नाही, खूप काही प्रॉब्लेम्स होतात आपल्याकडे, बरोबर. पाण्यात बोट सोडली. आता ही मुलांच्या इथे सुद्धा पाणी भरपूर जमलं आहे, तर मुलांनी काय केलं आहे, लगेच कागदाच्या होड्या बनवल्या. आता तुम्हाला होड्या तर बनवल्या येतात, तुम्ही पहिलीमध्ये पण शिकला आहात, नंतर तुमचे KG क्लास त्याच्यामध्ये तुम्हाला टीचरनी शिकवलं आहे होडी बनवायला. म्हणून यावेळी मुलांनी काय केलं, पाणी तर भरपूर दिसतंय, चला आपण पाण्यात बोट सोडू. मग इथे मुलांनी बघा बोट सोडलेली आहे, एकाची बोट इथे पाण्यात बुडली आहे. त्यानंतर काय झालं, हातभर जाऊन बुडली. पाण्यात बोट सोडल्याबरोबर ती बुडली, कारण पाऊस खूप जोरात आहे आणि पावसाचं पाणी त्या बोटीमध्ये गेल्यामुळे त्याची बोट पूर्ण पाण्यामध्ये गेलेली आहे. बोटीवर बसला बेडूक. आता एक बोट उरली होती, ती वरती तरंगत होती. तेवढ्यातच त्या पाण्यामध्ये कोण होता, बेडूक. आणि तो बेडूक कुठे बसला, त्या बोटीवर बसला. आणि तो कसा ओरडला, डरावडूक. आणि असा ओरडायला लागला, कशाला, की त्याला मजा वाटली की आता पाण्यात नाही तर आपल्या पाण्यावर असणाऱ्या बोटीवर आपल्याला बसायला मिळालं आहे. म्हणून तो खुश झाला. बघा हातवारे करतोय आणि ओरडतोय, बरोबर. मग अजून अशा पाण्यांमध्ये कोण असतं माहिती तुम्हाला, पाण्यामध्ये कासव असतं, बेडूक असतो, का छोटे छोटे साप देखील असतात. आणि सर्वात महत्त्वाचं कोण, मासे. हे पाण्यात राहणारे प्राणी आहेत. बेडूक पाण्यातही राहतो आणि बाहेरही राहतो. मग असे हे बेडकासारखे इतर प्राणीसुद्धा पाण्यामध्ये वावरतात. चला, आता ही कविता तुम्हाला छान प्रकारे मी समजवली आहे. आपण आता ही कविता सुंदर चालीवर म्हणूया. आभाळ वाजलं धडाडधूम, वारा सुटला सुसुम, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख, पाऊस आला धो धो धो, पाणी वाहिलं सो सो सो, पाण्यात बोट सोडली, हातभर जाऊन बुडली, बोटीवर बसला बेडूक, तो ओरडला डरावडूक. आवडली ना कविता. तर आता ही कविता अशीच तुम्ही चालीवर म्हणायची आणि पाठांतर करायची आहे. ह्या कवितेचं व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही मित्रांना पाठवायचं आहे, लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि काही तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंट्स करा. थँक्यू.